शिक्रापूर नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सौ जयमाला जकाते, शिरूर पंचायत समिती उपसभापती मोनिकाते हरगुडे यांनी शिक्रापूर सणसवाडी गटामधील महिलांसाठी भव्य असे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी वाण म्हणून विविध झाडे देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। शिक्रापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षम सदस्या माननीय सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सौ जयमाला शिरीष जकाते, शिरूर पंचायत समितीच्या माजी उपसभापती मोनिकाताई नवनाथ हरकुडे यांनी शिक्रापूर सणसवाडी गटामधील महिलांसाठी शिक्रापूर इथे आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री विलासभाऊ लांडे पाटील यांच्या सुविद्य पत्नी, पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या माननीय महापौर सौ मोहिनीताई लांडे पाटील आणि शिरूर हवेलीचे कार्यसम्राट माननीय आमदार श्री अशोक बापू पवार यांच्या सुविद्य पत्नी, जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीच्या विद्यमान सभापती सौ सुजाताभाभी पवार या कार्यक्रमासाठी शिक्रापूर इथे उपस्थित होत्या। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सौ स्वातीताई पाचुंदकर पाटील, पंचायत समिती सदस्या सौ अर्चनाताई भोसुरे, पंचायत समिती सभापती सौ आरतीताई भुजबळ, शिरूर राष्ट्रवादीच्या तालुका महिला अध्यक्षा सौ विद्याताई भुजबळ, शिक्रापूर गावाच्या ग्रामपंचायतच्या सदस्या सौ सुजाताताई खैरे, सौ शीलाताई करंजे पाटील, सौ मीनाताई सोंडे, सौ गीताकाकी चव्हाण अशा मान्यवर महिला आणि शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटामधील महिला, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी इथे उपस्थित होत्या। तसेच परिसरामधील महिला बचत गटाच्या सर्व महिला मोठ्या संख्येने इथे हजर होत्या। अखंड सौभाग्यवती हो यासाठी उपस्थित महिलांनी एकमेकांना सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू देऊन गळा भेट घेतली आहे। यामध्ये कुठेही गरीब श्रीमंत जात धर्म याचा लवलेश नव्हता, फक्त एकमेकींना विशेष आपुलकी, प्रेम, सद्भावना होती आणि या कार्यक्रमाचे महिलांना संघटित करण्याचे श्रेय सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षम सदस्या सौ माननीय कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सौ जयमाला शिरीष जकाते, शिरूर पंचायत समिती मान्य उपसभापती मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांना आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असणाऱ्या त्यांच्या रणरागिणींना जातं। यावेळी उपस्थित महिलांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमस्थळी होम मिनिस्टर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमामधील विजेत्या महिलांना सौ मोहिनीताई लांडे पाटील, सौ सुजाताभाभी पवार, सौ स्वातीताई पाचुंदकर पाटील, सौ कुसुमताई मांढरे पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय। तसेच उपस्थित महिला भगिनींना सौ मंजुषाताई मांढरे पाटील, सौ लतिकाताई मांढरे पाटील यांच्या शुभ हस्ते वाण म्हणून विविध झाडांचं वाटप करण्यात आलंय। असा आगळा वेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत समाजामध्ये महिला भगिनींचा सन्मान सोहळा साजरा करून एक आदर्श निर्माण करण्यात आलाय। त्यांचे शिक्रापूर परिसरामधनं मोठं कौतुक होत आहे। हा कार्यक्रम आयोजित करण्याचे आणि यशस्वी करण्यासाठी शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षम सदस्या माननीय सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील, शिरूर पंचायत समितीच्या उपसभापती सौ जयमाला शिरीष जकाते, शिरूर पंचायत समिती माजी उपसभापती मोनिकाताई नवनाथ हरगुडे या रणरागिणींचं विशेष कौतुक करावं तेवढं थोडं आहे। या रणरागिणींनी विशेष परिश्रम घेतले आहेत आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आज आपण ते संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात। कुसुमताई मांढरे यांनी हा अतिशय चांगला उपक्रम आपल्या इथे राबवलेला आहे। त्यासाठी उपस्थित असलेल्या माजी आमदार अशोक पवार यांच्या सुविद्य पत्नी सुजाता पवार सभापती, कुसुमताई मांढरे यांनी या कार्यक्रमाचे सदस्य मोनिकाताई हरगुडे माजी सभापती, विद्याताई भुजबळ
अर्चनाताई बोसुरे, दीपालीताई हरगुडे, नीताताई हरगुडे, सुनीताताई दरेकर, सुजाताताई खैरे, मिनलताई सोंडे, आशाताई दरेकर आणि आमच्या मैत्रीण राजश्रीताई घागरे, ताराताई मंडेचा आणि उपस्थित सर्वच माझ्या भगिनी. आज आपण इथे जो कार्यक्रम आयोजित केला आहे की 3 दिवस हा कार्यक्रम कुसुमताईंनी आपल्या इथे घेतलेला आहे की दिंडोरी महाराज स्वामी समर्थ यांचा हा कार्यक्रम त्यांनी आज वास्तुशांती काल केलेली आहे आणि अतिशय चांगलं काम कुसुमताईंनी आज इथे केलेलं आहे की आज आपल्याला स्वामी समर्थ म्हटलं की खूप उत्स्फूर्त आपल्याला स्वामी समर्थाचा मंत्र आपण माहिती की मी तुझ्या पाठीशी तू भिवू नकोस असं जे आपलं गीत वाक्य आहे. त्यामुळे आज कुसुमताईंच्या पाठीमागे स्वामी समर्थ आहे म्हणून त्यांनी ही जागा आज स्वामी सेवेकरांना दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज सुजाताताई पण आपल्या भागात सभापती पदावर भूषवत आहे. त्यांनी सांगितलं की पवार साहेबांनी आपल्याला जे 50% आरक्षण दिलेलं आहे की आज महिला आपण पहिले फक्त चूल आणि मूल एवढाच मर्यादित होतो. नंतर आपण बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना सक्षम केलं आणि त्यानंतर आपली खरी प्रगती झाली आणि पहिले 30% आरक्षण होतं, आता 50% आरक्षण दिले म्हणून आज पूर्ण आज व्यासपीठावर महिलाच आहे. कारण संघाचे हळद कुंकू आहे ते मान्य आहे पण 50%मुळे ह्या सभापती उपसभापती सर्व पद भूषवलेल्या महिला आज व्यासपीठावर आहे. पुढच्या काळात तुमच्यापैकी पण बऱ्याच महिला इथे येऊ शकतील असं कार्य तुम्ही करताय. आज या उपस्थितीवरून जाणवते की खरंच तुम्हाला फार उत्साह आहे आणि पैठणी तर सगळ्यांना जिंकायची आवड असते की आपण जेव्हा पाहतो होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम असतात की महिला कुठलंही काम असो ते बाजूला ठेवून पहिल्या होम मिनिस्ट्रीच्या कार्यक्रमाच्या ह्याला हजर राहतात आणि मला पैठणी मिळेल अशी सगळ्यांना आशा वाटते की मी आज पैठणी जिंकणारच अशा धैर्याने तुम्ही येता आणि खेळ खेळता. आज जे होम मिनिस्ट्रीचे जे सूत्रसंचालन करतायत अतिशय सुरेख त्यांनी त्यांचे खेळ घेतलेले आहेत. महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत. आज तुम्ही लहान मुलांना पण त्यात सहभागी करून घेतलेले आहे की आज लहान मुलं ही पुढे भावी आपल्या आयुष्याची सुरुवात करतायत. त्यांचा करिअर घडवण्यासाठी पालक पण तत्पर आहे आणि आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपले संस्कार फार महत्वाचे आहेत. हल्ली विभक्त कुटुंब पद्धती आहे त्यामुळे आजी आजोबांचा सहवास नाहीये. आज विभक्त कुटुंब आपण नोकरीनिमित्त आई वडील बाहेर जातात त्यामुळे संस्कार घडवण्यासाठी हे पालक जागेवर नसतात. त्यामुळे आपल्या मुलांना संस्कार घडवणे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे पुढची पिढी चांगल्या प्रकारे आपण त्यांना शिकू शकतो. त्यामुळे आज आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवण्याचं काम आई वडिलांनी शिक्षकांनी सर्वांनीच केलं पाहिजे. आज आपण हा जो कार्यक्रम घेतलाय आज तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात बोलताय पण जास्त काही बोलणार नाही कारण खेळ खेळण्यासाठी सर्व उत्सुक आहात आणि नंतर 7 वाजले की स्वयंपाकाची घाई असते त्यामुळे जास्त काही बोलणार नाहीये. पण हा जो कार्यक्रम आहे पैठणीचा जो खेळ आहे आज कुसुमताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे बक्षिसं ठेवलेली आहे. प्रत्येकाला वाटत की मला नथ मिळते का साडी मिळते का अजून काही बक्षीस ती मिळतात पण कुठलंही बक्षीस मिळालं तिथे बक्षीसच आहे. त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे खेळ खेळावे आणि चांगलं बक्षीस मिळवावं आणि असेच कुसुमताई तुम्हाला मी शुभेच्छा देते की तुम्ही असेच चांगले कार्यक्रम आपल्या भागामध्ये घेत जा. आज सर्व पदाधिकारी आज चांगल्या प्रकारे आपल्या भागामध्ये काम करत असतात. आज आपण म्हणणं मगाशी राजेशताईंनी बराच मोठा उखाणा घेतला त्या पण नगर जिल्ह्यातल्या आहे तर त्या म्हटल्या की मी उखाणा घेऊ का पण मला येत नाही. नंतर म्हटलं मी मोठाच घेते मग त्यांनी छान प्रकारे उखाणा घेतलेला आहे. त्या सेवेकरी खूप छान प्रकारे काम करतात आमच्या भागामध्ये. त्या म्हणजे ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्या पण चांगल्या प्रकारे काम करतात. अशामुळे आपल्या जवळ असतात तर नक्कीच आपल्याला उत्साह येतो आणि आपण काम चांगल्या प्रकारे करतो. आज आमच्या परिसरामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे आम्ही बचत गटाची स्थापना करून महिलांना खूप सुखसुविधा दिलेल्या आहेत की महिलांना चांगल्या प्रकारे क्लासेस आम्ही घेऊन ब्युटी पार्लर असेल फॅशन डिझाईन असेल कुकिंगचा असेल बरेच क्लासेस घेऊन महिलांना आम्ही उद्योग दिलेले आहेत आणि त्या उद्योगाच्या मार्फत आम्ही 11 बचत गट एकत्र करून महासंघ तयार करून महिलांना आम्ही कंपन्या काढलेल्या आहेत आणि महिलांना उद्योग दिलेले आहेत. त्यामुळे महिला सक्षम झालेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे आपापल्या भागामध्ये काम करत आहेत. तशाच या पदाधिकारी त्यांना पण सांगते की आपण पण आपल्या भागात असंच कार्य चालू ठेवा आणि चांगल्या प्रकारे आता या लोकसभेची इलेक्शन एप्रिलमध्ये आहे तारीख डिक्लेअर झालेली नाहीये
आणि तिकीट पण अजून डिक्लेअर झाले नाहीये, पण लवकरात लवकर ते होणार आहे. आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले विलास लांडे हे माजी आमदार आहेत, ते आता खासदारकीला उभे आहेत. तेव्हा तुमची साथ ही अतिशय महत्वाची आहे आणि ती तुम्ही देतालच, यात काही शंका नाही. त्यामुळे तुमचा जर गावाचा विकास व्हायचा असेल तर आपले खासदार निवडून आले तर आपल्या माणसाकडे हक्काने जाता येतं आणि आपली कामं सांगू शकतो. पण दुसऱ्या पक्षाचे आले, आज आपण पाहतो 5 वर्ष झाले आज भाजप सत्ता आलेली. भाजप सत्ताने काय काय केलं हे तुम्हाला माहिती. अच्छे दिन आलेत का बुरे हे तुम्हाला माहिती आहे का? सर्वांना माहिती आहे की महिलांना जास्त माहिती आहे. गॅसच्या किमती वाढल्या, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, नोटाबंदी झाली, असे बरेच काही काही मुद्दे आहेत ते आज भाजप सरकारने केलेले आहेत. आणि ते भाजप सरकारचे आपल्याला हे मुद्दे फोडण्यासाठी आपल्या राष्ट्रवादीच्या खासदाराला आता आपल्याला जास्त फायदा आहे. त्यामुळे आपली सत्ता येणं हे फार गरजेचं आहे आणि ते सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही ते केलं तर नक्की आपली सत्ता येईल, यात काही शंका नाही. आणि आज आपल्या इथे पाहतो की आज शिवसेनेचे आढळराव म्हणून खासदार होते 3 वर्ष 3 टर्म. त्यांनी काय केलं, आज चाकणमध्ये एवढं मोठं विमानतळाची जागा होती तरी ती त्यांनी दिली नाही आणि ते विमानतळ आपल्या हातून घालून दिलं. आणि आपल्या भागामध्ये रेड झोनचा प्रश्न आहे, बरेच आमच्या भागामध्ये प्रश्न आहे. आज आपला शेतकरी वर्ग सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. शेतकरी आज कितीतरी प्रकारे आत्महत्या करून आपले जीवन संपवत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे भाजप सत्तेने आपल्याला जे काही अच्छे दिन येणार होते ते बुरे दिन आणले, तर आता परत आपल्याला अच्छे दिन येण्याची सवलत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आणि मदत केली किंवा सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आपली सत्ता येईल. आणि पवार साहेबांना पण आपण पुढच्या पंतप्रधानासाठी आपण पाठवू शकतो. त्यामुळे तुमचं सर्वांचं मत आहे. आज आपण म्हणतो रक्तदान नेत्रदान सर्वात श्रेष्ठ आहे, पण मतदान त्याहून श्रेष्ठ आहे हे कोणी विसरू नका. आणि सर्वांनी मतदान हे करायला जायचं फार गरजेचं आहे. त्यामुळे आज इथे जे कुसुमताईंनी जो कार्यक्रम केला, आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. आणि माझे 2 शब्द संपवते. तुम्हाला नवीन वर्षाच्या अगदी शुभेच्छा देते आणि असंच आपलं कार्य कुसुमताईंना पण शुभेच्छा देते की आपण असंच कार्य आपलं चालू ठेवावं. आणि सर्वांनी आपल्या पदात त्यांना पण सांगते की तुम्ही सर्वांनी मिळून प्रचार करा आणि आपले खासदार आणा आणि आपली सत्ता आपल्या यात आणा. मग आपल्याला आज अशोक पवार असतील माजी आमदार, त्यांचं कार्य तुम्हाला माहितीच आहे. त्यांना पण असेच दगाफटके दिलेले आहेत, बरेच काही प्रकार झाले आहेत. पण आता सर्व सांगण्यात आपला वेळ नाही, कारण पैठणी तुम्हाला जिंकायची आणि तुम्हाला खेळ खेळणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे लवकरात तुम्ही खेळ चालू करा. आणि आता मी परत शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या मकर संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर आदरणीय मोहिनीताई लांडे, आपल्या पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिकाताई हरगुडे, आरतीताई भुजबळ, आपल्या महिला अध्यक्षा विद्याताई भुजबळ, आपल्या सर्वांना ज्यांनी आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण दिलं असं आमच्या भगिनी कुसुमताई मांढरे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व माता भगिनी, सर्वांचं पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मांढरे कुटुंबियांकडून आपलं हार्दिक स्वागत करते. आज जो हा खेळ पैठणीचा जो कुसुमताईने आयोजित केला आहे त्याबद्दल कुसुमताईंचे मनापासून आभार. कारण आमच्या माता भगिनींना रोजच्या आपल्या कार्यक्रमातून, रोजच्या आपल्या दिनचर्येतून थोडासा का होईना विरंगुळा या खेळाच्या माध्यमातून होत असतो. हा खेळ पैठणीचा खरं पाहिलं तर आपण टीव्हीवर संध्याकाळी तुम्ही रोज पाहत असता, आम्हाला तेवढा वेळ नसतो. त्याच्याकरता त्यातले जे काही खेळ असतील ते खेळ तुम्ही सर्वांनी चांगल्या पद्धतीने खेळून बक्षीस जिंकावं अशी आमची व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांची इच्छा. आताच ताईंनी सांगितलं की लोकसभेची इलेक्शनची सुरुवात झालेली आहे आणि आपण सर्वांनी रांजणगावच्या महागणपती चरणी प्रार्थना करूया की आपले खासदार विलासरावजी लांडे यांना पक्षाचं अधिकृत तिकीट मिळून त्यांना आपण आपल्या शिरूर तालुक्यातून जास्तीत जास्त मतदारांनी तिथे विजयी करूया असं मी मोहिनीताईंना शिक्रापूर वासियांकडून मनापासून शुभेच्छा देते.
तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा जेव्हा व्यासपीठावरती महिलांची गर्दी होती, व्यासपीठ संपूर्णपणे महिलांनी व्यापून जातं, याचे सर्व श्रेय आपले देशाचे, आपले सर्वांचे लाडके, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना जाते. कारण त्यांनी 50% महिलांना राखीव तिथे आपल्या राजकारणात संधी दिली आणि त्या माध्यमातून मोहिनीताईंनी पिंपरी चिंचवडचं महापौरपद भूषवलं. हे करत असताना त्यांनी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्यात मोठं काम केलं. त्याच पद्धतीने आपले लांडे साहेब सुद्धा आपल्या शिरूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करतील आणि आपल्या भागाचा जास्तीत जास्त विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सर्व माता भगिनींना पुढील खेळासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरीमध्ये भव्य दिव्य असा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून आपल्यासाठी उपस्थित आहेत त्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या महापौर रोहिणीताई लांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पशुवैद्यकीय संवर्धन विभागाच्या सभापती सुजाताबाई पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांचं सर्वप्रथम मी कुसुमताई लांडे तसेच त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करते. या ठिकाणी स्वागत करत असताना उपस्थित सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करते. स्वागत करत असताना मी एवढंच सांगेन, या ठिकाणी आपण सर्वजण होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी खेळणार आहोत, सगळ्या महिला सहभागी होणार आहोत. परंतु आज या ठिकाणी मी स्वागत करत असताना एवढेच सांगेन की ज्या आपल्यासाठी ज्यांनी स्वतः शिकल्या आणि सर्व महिला या ठिकाणी ज्या उपस्थित दिसतात त्या आपल्या सर्वांच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मी प्रथम वंदन करते. आणि या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की ही खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या जीवनामध्ये घडली. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.